ठाणे लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस हे कमालीचे आग्रही आहेत। ठाण्यात आमच्या नगरसेवकांची ताकद सर्वाधिक असल्याचं भाजपचं म्हणणं आहे। तर ठाणे बालेकिल्ला असल्यानं जागा आमचीच अशी शिंदेंची भूमिका आहे। राजन विचारे सोबत न आल्यानं ठाण्यामध्ये शिंदेंची अडचण झालेली आहे। त्यामुळे ठाणे लोकसभेची ही जागा आहे ती कुणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। ठाण्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे। ठाणे लोकसभेमध्ये मंदा म्हात्रे, गणेश नाईक आणि संजय केळकर हे भाजपचे 3 आमदार आहेत। शिवसेनेकडे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे 2 आमदार आहेत, तर गीता जैन या अपक्ष आमदार आहेत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अक्षय, कशी रस्सीखेच सुरू आहे सध्या फडणवीस आणि शिंदेंमध्ये? अमोल, आपण गेल्या वेळेस या संदर्भामध्ये एक महत्त्वाची बातमी दिली होती की 46 मतदारसंघांचा तिढा सुटला आहे, मात्र 2 मतदारसंघांचा तिढा अजूनही अद्यापही बाकी आहे। त्यापैकी नाशिकचा तिढा देखील जवळपास सुटलेला आहे आणि राष्ट्रवादीकडे ती जागा जवळपास गेल्याचं निश्चित झालं, पण ठाणे लोकसभा मतदारसंघाचे अजूनही निश्चिती होत नाही आहे। आता ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जसं आपण पक्षीय बलाबल सांगितलं त्यानुसार 3 आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत, 2 आमदार शिवसेनेचे आहेत, त्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे आहेत आणि एक आमदार या गीता जैन ज्या अपक्ष आहेत। पण गीता जैन या आमच्याबरोबरच आहेत, त्यामुळे आमचे 4 आमदार आहेत या मतदारसंघामध्ये आणि सोबतच ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे ज्या महानगरपालिका आहेत त्यांच्यामध्ये देखील आमचे नगरसेवक जास्त आहेत असं सांगून आमची ताकद जास्त असल्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ हा आम्हाला देण्यात यावा अशी आग्रही भूमिका ही देवेंद्र फडणवीस यांची आहे, भाजपची आहे। आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे थोडासा असा प्रश्न आहे की प्रतिष्ठेची ही सीट आहे, त्यांचा घरचा मतदारसंघ आहे, त्या ठिकाणीच त्यांची सगळ्यात जास्त मोठी ताकद आहे असं सांगितलं जातं, त्यांचा गड मानला जातो आणि याच ठिकाणी हा जर मतदारसंघ जर मिळाला नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये विरोधक म्हणजे उद्धव ठाकरे गट जो आहे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका देखील करेल। त्याच्यामुळेच ही सगळी जी नामुष्की आहे ती ओढवू नये यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघ आम्हाला देऊन आम्ही त्यामध्ये आमचा माणूस किंवा आमचा उमेदवार लढवून आणून ती जिंकून दाखवतो असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे, शिवसेनेचं मत आहे। मात्र अजूनही यावरचा तिढा सुटलेला नाही आहे। एकूणच येणाऱ्या काळात ज्या घडामोडी होतील त्याच्या आधी काही म्हणजे 1.5 वर्षांपूर्वी जे बंड झालं त्यामध्ये अनेक खासदार आले, पण राजन विचारे हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर इतक्या वर्षांपासून असून देखील त्यांच्याबरोबर आले नाहीत, या बंडात सहभागी झाले नाहीत। त्याच्यामुळे अजून एक मोठी अडचण ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर, जर राजन विचारे आले असते तर हा तिढा झालाच नसता असं देखील काही लोकांचं मत आहे। पण दुसरीकडे जे उमेदवार हे शिंदे गटाकडे आहेत, शिवसेनेकडे आहेत, त्यापैकी प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के आणि रवींद्र फाटक यांच्यावर देखील किती मोठ्या प्रमाणात विश्वास टाकावा असा देखील प्रश्न भाजपकडून विचारला जातोय। त्याच्यामुळेच हा तिढा अजूनही सुटलेला नाही आहे, पण येत्या 1 ते 2 दिवसात हा तिढा सुटेल आणि अंतिम निर्णय त्याच्यावर येईल अशी देखील विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आज किंवा उद्या हा तिढा सुटल्यानंतरच कदाचित संपूर्ण जागा वाटप जी आहे किंवा लिस्ट जी आहे ती जाहीर होईल। मात्र किंवा एक ठाणे लोकसभा मतदारसंघ सोडून इतर ज्या जागा आहेत ज्या कन्फर्म वाटून झालेल्या आहेत त्या देखील आज किंवा उद्या जाहीर होतील अशी देखील सूत्रांची माहिती आहे। मात्र ठाणे लोकसभा मतदारसंघावर नेमका कोणाचा झेंडा फडकणार हे अजूनही निश्चित झालेलं नाहीये। धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।